नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला हरभऱ्याची उसळ बनवून दाखवणार आहे। आता रात्री मी भिजू घातलेले होते हरभरे, ते आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले। तर त्याला आता काय लागणार आहे मी सांगते। कोथिंबीर, टमाटे, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कांदा हे बारीक करून घेतलेले मी, आता कापून घेतले। आता इकडे आपण गॅस चालू करून घेऊ। कुकर गरम झालेला आहे, त्यात आता मी तेल टाकून घेते। थोडंसं टाकू, आपण नंतर पण टाकणार आहे भाजी बनवताना। आता आपण मी कोथिंबीर टाकून घेते आणि हे हरभरे पण टाकून घेते। आता ते आता मीठ पण टाकून घेते। शिजवताना मीठ टाकायचे, छान लागतं, चव येते। तर चाळून घेते मी। त्यात आता मी पाणी टाकून घेते। 2 ग्लास पाणी टाकून घेतलेले। आपल्याला आता 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या, छान शिजू द्यायचे आहेत। 4-5 होऊ द्यायच्या शिट्ट्या, काही नाही होत। आता मी झाकण लावून घेते। इथे आता मी दळायला लसूण, अद्रक आणि मिरची ही बारीक करून घेणार आहे मी मिक्सरमधूनच। जास्त तिखट होऊन जाईल ना, मग एक मिरची काढून घेते मी। आता कढई गरम करायला ठेवलेली आहे, गॅस तेल टाकून घेते। तेव्हा कमीच टाकलं होतं म्हणून। आता जिरे टाकून घेते। तर कांदे तळायला टाकते, ते आता आपण चाळून घेऊ। बरं छान तळले गेले। आता टमाटे टाकून घेते। टमाटे पण छान तळले गेलेले आहेत, बघू शकता। आपण आता हे मिरची, आलं, लसूण बारीक केलेली पेस्ट हे टाकून घेऊ आपण। आता हे पण चाळून घ्यायचं। हरभरे शिजले का दाखवते तुम्हाला। हे बघा, छान शिजलेले आहेत, एकदम मऊ। एखादी शिट्टी जास्तच करून घ्यायची। हे तळले गेलेले आहे छानपैकी। आता मसाले टाकले, लाल मसाला टाकला, तो मसाला जळून जातो, चाळून घेते आधी। आता काळा मसाला टाकते, थोडे हळद टाकून घेते। बरं आता आपण हे उकडलेले हरभरे टाकून घेऊ, शिजवलेले। तर ते चांगलं छानपैकी चाळून घेते मी। आता आपण कोथिंबीर पण टाकून घेते परत। छान झालेली आपली हरभऱ्याची उसळ, बघू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा।